घरातील नकारात्मकता कमी करण्यासाठी, दरिद्रता घालवण्यासाठी आणि अखंड लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी दर पौर्णिमेला काही हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करा। खरंच या उपायांनी आणि सेवेने घरात खरंच एकदम सकारात्मक एनर्जी तयार होते आणि घरातील निगेटिव्हिटी निघून जाते आणि आपलंही मन तेवढंच सकारात्मक आणि क्रियाशील होतं। तर तुम्ही म्हणाल पौर्णिमेलाच या सेवा का कराव्यात? तर पौर्णिमा आणि अमावस्या हे 2 दिवस असे असतात की या दिवशी ब्रह्मांड हे पूर्ण कार्यशील असतं, युनिवर्स हे खूप सकारात्मक झालेलं असतं आणि या दिवशी ज्या पण आपण सेवा करतो, मनोभावे प्रार्थना करतो, त्या आपल्या परमेश्वरापर्यंत ब्रह्मांडापर्यंत सहजरित्या पोचतात आणि आपलं मनही तेवढंच शांत आणि संयमी राहायला मदत होत असते। तर दर पौर्णिमेला आपण काय करावं? दर पौर्णिमेला मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्यावर कुंकवाने शुभ लाभ लिहावं आणि हळदीने स्वस्तिक काढून घ्यावं। स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या दोन्ही साईडला 2-2 रेषा ओढायला विसरायचं नाही। तुम्ही हे स्वस्तिक कुंकवाने सुद्धा काढू शकता। तसेच दर पौर्णिमेला उंबरठा पूजन केले पाहिजे। उंबरठ्याला छान असं हळदीचं लेपन करून घ्यायचं, त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आणि रांगोळीसुद्धा काढायची असते। उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्याने एक सकारात्मक वातावरण तेव्हाच निर्माण झालेलं असतं आणि जे पण व्यक्ती आपल्या घरात येते त्यालासुद्धा खूप छान वाटतं, कारण की घरात एंटर करण्याच्याच आधी उंबरठ्याला छान असं हळदीचं लेपन, रांगोळी, त्याने घरात येणाऱ्या माणसाचं मन प्रसन्न होतं। त्याप्रमाणे आई महालक्ष्मीसुद्धा कोणत्या तरी सूक्ष्म रूपाने आपल्या घरात येत असते आणि ह्या सर्व गोष्टी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत। अशा गोष्टी असल्यावर माता लक्ष्मी तिथे आकर्षित होत असते। हळदीमध्ये नकारात्मकता आकर्षित करण्याचे ताकद आहे आणि हळद ही तेवढी शुभसुद्धा मानली जाते, म्हणून उंबरठ्याला दर पौर्णिमेला, गुरुवारी, कुठल्याही शुभप्रसंगी हळदीचं लेपन नक्की करावं। त्याचबरोबर आपल्या गॅस ओट्याची आणि गॅसची पूजा करायला विसरायची नाही, त्यांच्याविषयी कृतज्ञता नक्की व्यक्त करायची आणि आपल्या ज्या ओट्याची बॅक साईड आहे त्यावर स्वस्तिक काढायचं, 5 बोटांनी कुंकवाची 5 बोटं काढायची आणि जे आहे अन्नपूर्णा माता प्रसन्न किंवा अन्नपूर्णा माता प्रसन्न नक्की लिहायचं। तसेच आपण जो मंगळ कळश स्थापन करतो कुलदेवीचा, तोही आपण पौर्णिमेच्या दिवशी स्थापन करू शकतो। तर तुम्ही अजूनपर्यंत कुलदेवीचा मंगल कळश देवघरात स्थापन केला नसेल तर या पौर्णिमेला नक्की तो स्थापन करा। मंगळ कळश कसा स्थापन करावा? तर एक तांब्याच्या धातूचा किंवा पितळेच्या धातूचा तांब्या घ्यावा, त्यामध्ये पाणी घ्यावं, कलशाच्या बाहेर स्वस्तिक काढावं, कलशामध्ये पैसा, सुपारी, दुर्वा, फूल, अक्षता घालून घ्याव्यात आणि त्यावर विड्याची पानं, आंब्याची पानं ठेवून कुलदेवतेचा मंगल कळश, कुलदेवतेची स्मरण करून स्थापन करून घ्यावा। असं म्हणतात कलशामध्ये 7 नद्यांचा आणि 33 कोटी देवांचा समावेश असतो, म्हणून कुलदेवतेचा मंगळ कळश नक्की आपल्या देवारात असावा। मी येथे छान असं मलवट भरून घेतलेलं आहे कुलदेवतेच्या कलशाला, म्हणजे देवीच्या स्वरूपाला छान असं हळदीचं मलवट आणि त्यावर कुंकू असं ठसठशीत काढून घेतलं। किती सुंदर दिसतोय आपला मंगळ कळश आणि कलशाला गजरा किंवा वेणी किंवा फूल तुम्ही अर्पण करू शकता। कुलदेवीचा मंगळ कलश देवघरात स्थापन करत असताना तो तसाच खाली ठेवायचा नाही। एका प्लेटमध्ये थोडे तांदूळ घ्यायचे, त्यावर हळद कुंकू व्हायचं आणि मग तो देवघरात स्थापन करायचा आणि कुलदेवीचा कळश हा कुलदेवताच्या साईडलाच असला पाहिजे, म्हणजे त्याच्या बाजूलाच असला पाहिजे। प्रकारे सकाळी सकाळी ही सर्व कामं आवरून घ्यायची। पौर्णिमेला आपल्याला खूप सेवा आणि खूप वाचनसुद्धा करायचं असतं। कुलदेवीची सेवा आणि पौर्णिमेचा सत्यनारायण हा प्रदोष समयी मी करत असते। तुम्ही कुलदेवतेची सेवा सकाळीसुद्धा केली तरी चालेल, परंतु मला पौर्णिमेची सत्यनारायणाची मांडणी करायचीच असते, मग त्याच वेळेस माझ्या दोन्ही सेवा होत असतात। पौर्णिमेला कुलदेवतेचा छान असा अभिषेक करून घ्यायचा। इथे मी पाण्याने, दुधाने, कुंकवाने, हळदीने, पुष्पाने अशा प्रकारे मी कुलदेवतेचा अभिषेक करत असते आणि हे अभिषेक करत असताना म्हणजे पूर्ण वेळ नामस्मरण चालू ठेवायचं असतं। अभिषेक हा आपल्या मनावर आहे, आपण नुसतं दुधाने, पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकता। आपली आपली आवड आणि आपली आपल्या कुलदेवते प्रती असलेली
भक्ती याप्रमाणे आपण देवीची सेवा करू शकता। इथे मी देवीचा अभिषेक केलं, छान असं माझ्याकडे असलेला टाक मी पुसून घेतला, त्यावर देवीला असं हळदीचं मळवट भरून घेतलं, त्यावर छान कुंकू लावून घेतला, वेणी कवड्यांची माळ अर्पण केली आणि या दिवशी कुलदेवीला तुपाचा दिवा नक्की लावावा। आणि जो आपल्या कुलदेवतेचा मंत्र आहे, म्हणजे तुमची कोणतीही कुलदेवता असली तरी हा मंत्राचा जाप तुम्ही करू शकता। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असा या मंत्राचा जाप 1 माळ तरी नक्की करावी। तुम्हाला जर शक्य झालं तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा। जे तुम्हाला सेवा आवडेल ती करावी आणि या दिवशी कुलदेवतेचा मान सन्मान करावा, तिची ओटी भरावी। तुम्ही नुसती नारळ आणि खणाने सुद्धा ओटी भरू शकता, ब्लाऊज पीसने ओटी भरू शकता, साडीने ओटी भरू शकता, आपली यथाशक्ती आहे त्याप्रमाणे तुम्ही ओटी भरू शकता। आणि नाही भरली तरी चालेल, पण एक आपली मनाची समजूत आणि आपल्या घरात संपन्नता राहावी म्हणून अशी ओटी नक्की भरावी। आणि ही ओटी दुसऱ्या दिवशी एखाद्या गरजू स्त्रीला किंवा मंदिरात जाऊन तुम्ही नक्की ठेवू शकता। मग कुलदेवतेला आणि सत्यनारायण भगवानांना प्रसादसुद्धा दाखवून घ्यायचा। पौर्णिमेला कुलदेवतेच्या टाकावर कुंकुमार्चन करायला विसरायचं नाही। कुंकुमार्चन करणं ही अतिशय प्रभावी सेवा आहे। तुम्ही श्रीसूक्ताचं पठण करून कुंकुमार्चन करू शकता। 16 वेळा किंवा 1 वेळा श्रीसूक्ताचं पठण करून तुम्ही कुंकुमार्चन नक्की करा। इथे माझी सत्यनारायण भगवानांची सुद्धा पूजा झालेली आहे आणि देवी आईचा कुलाचारसुद्धा झालेला आहे। पौर्णिमेला या सर्व गोष्टी करत असताना असं घरामध्ये असं वाटतं की कोणता तरी सण आहे। ओरा एकदम पवित्र आणि पॉझिटिव्हनेसने भरलेला असतो आणि आपल्या मनावरही त्याचा खूप परिणाम होतो। आपणही तेवढेच कार्यशील होतो, पण थकण्यापेक्षा आपल्याला कंटाळा येण्यापेक्षा आपल्या आजूबाजूच्या वातावरणाने आपण जास्त थकत असतो। वातावरण जर नेगेटिव्ह असेल तर आपले मन आणि विचारसुद्धा नेगेटिव्ह होतात, आपण सुद्धा कंटाळा करतो। म्हणून घरात पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी आपण या छोट्या छोट्या सेवा नक्की करू शकता। सर्वच सेवा जमल्या नाही तर याच्यातली एखादी सेवा तरी नक्की करू शकता। एक तरी सेवा केली तर तरी तुम्हाला खूप छान अनुभव येईल। चला तर मग याच पॉझिटिव्ह नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाईप पण करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ सर्वांना।